हेलो गाइस, वेलकम बैक टू अनदर वीडियो। दोस्तों मैं आज हूँ जम्मू में, तो जैसे कि आपको पता है तो इधर बैठा हूँ मैं अभी कटिंग की दुकान पे। यहाँ पे कल मैंने दाढ़ी कटिंग कर दिया था, जैसे कि आपको पता है दोस्तों। तो अभी हिंदी में बोलूँगा, अब हिंदी में बात करूँगा। तर मित्रांनो, तो दोस्तों अभी मतलब थोड़ा सा रेडी हो चुका हूँ, थोड़ा सा ब्रश वगैरह कर लिया है, मुँह धो लिया है बस, है ना। और हमारे भाई यहाँ पे सुबह सुबह इतने जल्दी उठ के काम पे लग गए भाई यहाँ पे। हाय गाइस, कैसे हो भाई? कमेंट में बताना, है ना। हाँ भाई की वीडियो लाइक कमेंट और शेयर करो। जो हमारे जम्मू में आए हैं, अभी पहुँचे हैं और बहुत मेहनत से वीडियो बनता है भाई। लाइक कमेंट और शेयर जरूर करना। कल भाई ने देखा है कितना मेहनत लगता है वीडियो एडिटिंग करने में, बनाने में। बहुत ज्यादा मेहनत लगता है, बहुत ज्यादा। तो भाई को आपके एक लाइक से, एक कमेंट से, शेयर करने से हिम्मत मिलेगी भाई को और वीडियो बनाने की। हाँ जी, थैंक यू। आप लोगों का एक कमेंट बहुत मायने रखता है भाई। और लाइक शेयर जरूर करना। सही। और मेरी सभी से यही गुजारिश है भाई, जहाँ भी भाई मिले भाई का सपोर्ट करो दबा के बस। थैंक यू। जहाँ भी मिले, जो भाई का टारगेट बहुत बढ़िया है और बहुत हिम्मत है। इनको सलाम है कि कितनी हिम्मत से जे चल के। तर फायनली मित्रांनो आता निघालेलो आहे आणि आपली सायकल इथं हे बघू शकता। तर आता वाजलेली इथं 9-10 वाजत आलेली इथं आणि 10 वाजता आता मी निघालेलो आहे आपल्या भारताच्या झेंड्याच्या पासून। तर चला आपल्या सफरला आपण सुरुवात करूया। मित्रांनो मी निघालेलो आहे बरं का, पण एवढं खतरनाक रोड आहे, सरळ उतार आहे, सरळ। एक वेळ चढायला प्रॉब्लेम येत नाही, पण उतरायला काय होतं माहिती का, सायकल जर घासरली का पडण्याचे चान्स जास्त आहेत सायकलीवरून। त्याच्यामुळे ना एक तर रोडवरनी गाडी येते तर साईडनी घेतो थोडा, नाही का, कच्च्या रोडनी चढायला प्रॉब्लेम येत नाही। एक वेळ चढायला तरी कमीत कमी चढून जातं, उतरायला लई कार्यक्रम होती। त्याच्यामुळं खाली उतरलो मी, आता खाली उतरून सायकल चालली। तो सगळं झालं बरं का, नाश्ता केला आहे, तोंड धुतलं, आंघोळ नाही गेली बरं का। बाथरूमला टॉयलेटला नहीं गेलो अजून, तर बाटली लेके टॉयलेट को जाना पड़ेगा अभी। इधर तो बहुत डोंगर है, बाटली लेकर टट्टी करने को जाने वाला है, टट्टी। चलो। हाँ होटल में खाते हो? हाँ होटल में खाता हूँ। ब्लॉगिंग कर रहे हो? हाँ ब्लॉगिंग चालू है। कहाँ जा रहे हो? मैं अभी माता मंदिर जा रहा हूँ। जय माता दी। तो कैसे हो आप? अच्छे हो? साइकिल लेकर आया? साइकिल है? हाँ गियर वाला है, गियर वाला साइकिल, पेडल वाला। पेडल वाला एक गियर होता है उसमें, है ना। चढापेक्षा जास्त जे ना उताराला धोका आहे। उतार म्हणजे अवघड काम असतं। ब्रेक तर भ्या वाटत, ब्रेक जर सटकलं का, निसट काही झालं का, मग तर चांगला वाटच लागेल भाऊ। पेट्रोल पंप आला है, पहले उसका इंतज़ाम करते, बाटली की बात हुई थी उसका। कमेंट करो, सांगा आप कितने दिन से नहीं गए हो। अरे पण इथं सोय आहे का? असं काय अडचण नाही। फायनली मी नाही का मस्तपैकी फ्रेश वगैरह झालो आहे। बाथरूम आहे तिकडे मस्तपैकी, बाथरूमला टट्टी करके आया हो अभी। और अभी मुंह भी थोड़ा सा धो लिया है और अभी स्मार्ट दिख रहा हूँ। तुम तर रोहित शर्मा बाहेर जाऊ शकत नाही बाटली घेऊन, कधी मध्ये जावं लागतं, पण एखाद बार बाथरूम असलं तर चांस सोडायचा नहीं, चांस कभी छोड़ने का ना भैया। पेट्रोल पंप पे दिखा मेरे को, मैं रुक गया और मस्त बाथरूम में और फेस भी वॉश कर लिया और उधर भी जाके आया। हाँ तर ठीक आहे मित्रांनो, आता सायकल आहे, चला आपल्याला जेवढं लवकर जाता येईल तेवढं लवकर जायचं आहे। तर मित्रांनो पुढं जी ना घाटाचा रोड आहे सगळा, सुंदर असं वातावरण आहे बघा, पाहिलं का। पलीकडे नदी तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यानंतर। दोस्तों अभी निकल चुके हम, अभी तो मैं यहाँ पे आया हूँ नदी के पास, पुल के ऊपर हूँ मैं अभी, और आपको दिखाऊंगा अभी नदी। जो लोग जम्मू से देख रहे हैं ना हमको, उनको तो ये पता है, लेकिन जो बाहर से देख रहे हैं बहुत दूर से, उनको तो पता होना चाहिए भाई। कसली नदी वादी पाहिली का, आवाज बघा आवाज, काय सुंदर माहोल आहे। सुंदर अशा ठिकाणी मी सध्या बघा, आपली सायकल पण मस्त लावलेली इथं साईडला। माउंटेन बघा मित्रांनो, माउंटेन, अरे वा एवढं मस्त आहे ना।
असं वाटतं उडी मारून तिकडे जावं तर काय मस्त आहे. आणि इकडं बघा यो नजारा. नजारा पाहून झालेला आहे मित्रांनो. आणि आता मी निघालेलो आहे मस्त आपल्या रूटनी. तर चला लागला बघ सोड पटाला काय करावं किती लांब है बहुत बड़ा घाट है बहुत बड़ा. खाना खाने का टाइम आ चुका है दोस्तों. पहले पेट पूजा करते हैं फिर पूरा घुमाते हैं आपको. चलो तो अभी मस्त बोले खाना खाते भाई. फायनली मित्रांनो मी आतमध्ये आलेलो आहे आणि मस्तपैकी आता जेवण वगैरे करतो थोड्या वेळाने. तर हे त्याचं पाणी बॉटल घेतलं ना मी सध्या. आणि सायकल आपली बाहेर लावलेली आहे. तर मस्त जेवण करतो. सांगतो तुम्हाला काय जेवतो काय नाही. तर मित्रांनो मस्तपैकी जेवण करतो आहे. भाजी घेतलेली मी गोबीची फ्लावर गोबी मिक्स बटाटा. जेवण वगैरे करतो मस्त. जेवण वगैरे झालं आहे मित्रांनो आत्ताच. आणि मस्तपैकी बसलो आहे. आता जेवण करून जे ना एक 10-15 मिनटं बसतो मस्त. जेवण झाल्यानंतर लगेच निघण्यात काय अर्थ नाही आहे कारण सायकल लावली बाहेर आपली पाठीमागं इकडं. आणि मस्त जेवण झालं आहे. तर ठीक आहे चले मित्रांनो आपण निघू द्या. आता थोडा उशीर पण झाला आहे. 1 वाजायला एक अर्धा तास मी थांबलो इथं. थोडा जास्त थांबलो. आणि या हॉटेलमध्ये मी रात्री सॉरी आत्ता जेवण केलं आहे. आणि बिल झालं होतं माझं 200 रुपये. तर त्यांनी माझ्याकडून 100 रुपये घेतले. तर ते म्हणले तुम्ही सायकल यात्रा करताय त्याच्यामुळं छान वाटलं काय नाही अडचण. तर चला 100 रुपयेचं जेवण झालं आहे. तसं 200 रुपयाचं झालं. बिल 200 रुपये झालं होतं पण मी 100 रुपये मारले त्यांना मस्त. महाराष्ट्र से भैया के आए हैं मतलब मैं उनको सलाम करना है. थैंक यू ब्रो थैंक यू. और आप भी ब्लॉगर हो आप? हाँ छोटी मोटी ऐसी ब्लॉगिंग यूट्यूब पे डाल दो. अच्छा ओके बहुत बढ़िया यार बहुत बढ़िया अच्छा लगा. हमारा भी यूट्यूब चैनल है महाराष्ट्र लोग आप देख रहे हैं. और देख सकते हो दोस्तों भाई मिले वो भी GoPro सेट किया था मैंने देखा और मुझे भी लगा कि ब्लॉगर होनी शायद. मैंने बात करी तो मैं निकल रहा था यहाँ से जस्ट तो मुझे भाई जी मिल गए. बहुत अच्छा लगा भाई मिल के. ऐसा ही ग्रो करो कुछ है ना. आपका ये GoPro कौन सा है? इनको बहुत सपोर्ट करना यार. इनका बहुत बड़ा महाराष्ट्र से आए हैं यहाँ पे. बहुत बड़ा दिल है. हम तो यहाँ पे छोटी मोटी राइड करते हैं. अरे यार इनको तो बाइक से करते भाई बाइक से राइड करते वो देखो बाइक से राइड करते बहुत अच्छा लगा. चलो लाईक करो. कचरा इथून जे ना 37 किलोमीटर जायचं आपला अजून. लेह इथून दाखवते 723 किलोमीटर. कारगिल 489. म्हणजे आपल्याला जाण्याचे स्पॉट कारगिल लेह अजून 400 500 700 किलोमीटर दाखवतोय. मस्त वाटतं काय अडचण नाही. चला ते समोरचं ढगं बाग झाले ढगं एकदम मजा यायला लागली गाडी पण सायकल चालायला. चला आता मित्रांनो असलं खतरनाक वातावरण आहे ना. पण मग हाल चालू होतले. आता उतार लागला जस्ट. आतापर्यंत चढत लागला होता. आणि हा पुलावर आहे मी सध्या. या पुलावर सध्या पुलावर आहे मी. तिथून खाली आता उतार आहे सगळा. चला हे बघा इकडं हे ढगं बघा ढगं. ते ढगं बघून जे ना असलं भारी वाटतंय ना काय सांगा तुम्हाला. फिलिंग डायरेक्ट माहिती ढगात फिलिंग आहे माहिती सध्या. आणि इकडं नाही का इकडं 2 मिनटं इकडं सगळं दरीसारखं इकडं डोंगर आहे सगळं नाही का मोठं चट्टान आहे. ठीक आहे चला. मित्रांनो काय थांबलो मी आता इथं. हे बघा रोडने जात असताना कशामुळे थांबलो माहिती का. आपल्या जे ब्रेक आहेत ना पाठीमागच्या त्या झाल्या छोट्या. ब्रेक लागा नाही. अर्जंट ब्रेक लागत नाही आहे. आणि इथं उतार बघा किती उतार. हा बघा पुढं सगळं खाली उतारायचे डायरेक्ट सरळ. तर मी एक काम करणार आहे आता
त्या ब्रेक वाड्याचे आहे ना पुढच्या जे ब्रेक वाड्या पुढच्या थांबा तुम्हाला दाखवतो 2 मिनिट. हे बघा ह्या ब्रेक वाड्याचे आहेत ना हा बघा ब्रेक वाड्या तर घासून घासून पूर्ण छोट्या झाल्या आता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समोरच्या टायराची जी ब्रेक वाडी का समोरच्या टायराची ब्रेक वाडी आहे तशीच अजून. तर मी एक काम करणार आहे पुढची ब्रेक वाडी मागं टाकणार आहे आणि मागची पुढं टाकणार आहे म्हणजे जेणेकरून व्यवस्थित होऊन जाईल. तसं आपल्याकडे एक्स्ट्रा ब्रेक वाडी आहे एक्स्ट्रा पण आहेत आपल्याकडे काय अडचण नाही. फायनली मित्रांनो मस्तपैकी मी काय केलं माहिती आहे का पुढचे ब्रेक वाड्या होत्या त्या मागं टाकल्यात हे बघू शकता. तर तुम्हाला दिसणार नाही बारीक घेतले आणि मागच्या पुढं टाकल्या आता ब्रेक मस्त लागायला लागले काय अडचण नाही. कारण एवढा मोठा उतार आहे ना ह्यो उतार पार करणं सोपी गोष्ट नाही. वेळ लागला मला 1 तास पाऊण तास लागला मला सगळं चेंज करायला. आणि इथं एक बारका पोरगं होतं एक दादा इथं त्याने थोडी मदत करू लागला तो पण मस्त झालं. चला मित्रांनो बघा वातावरण बघा वातावरण पाहिले गाडी त्याला खेळून चाललं. माँ तुझे सलाम माँ तुझे सलाम जान हथेली पर रख कर हम देखो वीर जवान चले ओ माँ. आणि अजून पण उंचीवर जायचं आपल्याला इथं काहीच नाही. तारारा मला कमेंट येत होत्या की राजस्थानमधून डायरेक्ट जम्मूमध्ये आला मधले ब्लॉग कुठे येतो. अरे रताळ्यांनो नीट बघा ना व्हिडिओ पंजाबचे व्हिडिओ बघा मधले व्हिडिओ स्किप करतात आणि असे कमेंट करतात. रताळ्यांनो कमेंट करा बरं काही करा पण करा. बघा वातावरण बघा शेंगुळ्या हो फुकटची भाकड बघायला भेटते तर बघा ना 1.5 GB डाटा नाही तेवढीच बिन कामाच्या हो मोकार नका उडू माझ्या व्हिडिओला उडा काय तर नवीन बघा नाही का. अरे वर ढगायला लागले कळ पाणी थेंब गळ वर ढगायला लागली कळ पाणी थेंब गेलं. चल घरानी गाऊ ये गाणी धुम्मक दुल्ला तेरे रो 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 चम्मक झल्लो छॅनच्या बैली अरा ओ वर ढगायला लागली कळ मागून पेट्रोल गळ टांगळांग माचळांग शांताराम ए माग वय शिवळे यायचं यार पड येत ओय थांब घाबरलं ते मला बघून. कारण मला सहसा मला कोणी पण घाबरतंय कारण मी हायच तसा म्हणजे सांगतोय बा मग एक वैशिष्ट्य. बड्या भाई कैसा हो भाई बढ़िया है भाई मैं तो बढ़िया ही रहता हूँ आप कैसे हो आप बोलो क्योंकि मुझे देखते ही क्यों पता नहीं मुझे देखते ही लोग आगे क्यों जाते हैं यार बात करते हैं और जब मेरा मुंह देखते हैं ना तब लोग जो है ना घाबर जाते हैं और आगे जाते हैं. मतलब मुझे बहुत घाबरते हैं लोग. आयफोन शूट चालू आयफोन शूटला कडे घेतो राव आता आयफोन पूर्ण शूट करता येत नाही ना आपला असं परत तसा ॲक्शन कॅमेरा लागतो आपल्याला. कसं वाटतंय गारगार वाटतंय कसं गारगार वाटतंय आई जवानी सर पे मेरे
छोलो ना छोलो टाटाना टाडन छोलन ना टोना टेंशन डंडाडाउडाडन टाणा नुणाना डाणा डाणाडाडन टाणाणी नाणाणी नाणी नाणा. कसं आहे मित्रांनो वातावरण कसं आहे. येतं आदळली ना आपली सायकल कळतं का काही. अरे आपल्याला जायचं आहे कुठं पण. मुझे जाना है थाईलैंड. आपको आना है क्या थाईलैंड आना है आपको. मित्रांनो हे वातावरण बघून जे ना मला इथून जाऊच वाटणार नाही राव खरंच. काय राव काय मस्त वाटतंय. हा अरे लाजा वाटलं पाहिजे तुम्हाला रताळ्या हो. लाईक करीत नाहीत तुम्ही. व्हिडिओला शेअर करीत जा कमेंट करीत जा कमेंट बॉक्समध्ये. ते काय साठी ते फुकाट आहे सगळं. काय सांगाव तुम्हाला मग हलपर राहू. मोकार गरमायला लागलंय मान घामाघूम झालाय. घामाघूम झालोय मी. आता पाणी प्यायला थांबायला उघड होती. इकडं बघा थांबा लागेल थांबा लागेल दम. या की आता काम आहे थोडासा टाइम लागतो नाही का. चला पटकून गाडी यायच्या आधी. जय भवानी. हो 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 पटकून चला पटकून चला. गाडी यायच्या आधी पटकून चला. कस काय मग आपली सायकल हाय का जोड आपल्या सायकलीला. हा मोटरसायकल कशाला पाहिजे. आमची एवढी मोठी सायकल असलो. हा अरे वा पुढे आल्यानंतर परत मी स्वर्गातच आलोय. बघा बघा रे शेंगुळे हो बघा भावांनो शेंगुळ्यांनो रताळ्यांनो. ही एक मराठी गावठी बोली भाषा आहे जी की फक्त तुमचा रोहित शर्मा वापरू शकतो. दुसऱ्याला वापरायला परमिशन नाही आहे अजून पण अद्यापही निघालेलं नाही आहे. त्याचं लायसन काढावं लागतं. चला काय वातावरण राव मस्त ढगत ते. हाँ किधर मिलेगा आपको देखने के लिए. ये सिर्फ मेरे ही चैनल पे मिलता है. हमारे ही वीडियो में मिलता है बस. जीना 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 रे उड़ा गुलाल माई तेरी चूनरिया लहराई. जीना जीना रे उड़ा गुलाल माई तेरी चूनरिया लहराई. रंग तेरी जीत का. थैंक यू ब्रो. रंग तेरी जीत का रंग तेरी प्रीत का रंग तेरी जीत का है लाई लाई लाई. रंग तेरी प्रीत का रंग तेरी जीत का माई तेरी चुनरिया लहराई. जब 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 मुझ पे है उठा सवाल माई तेरी चुनरिया लहराई. बघा मित्रांनो हे वातावरण बघा. काय वाटतं बरं तुम्हाला वातावरण बघून. एक लाईक करा वाटतं का. आणि इकडं बघा 2च मिनटं सायकल थांबितो शेंगोळ्यांनो. ते बघा ती काय काय वातावरण ना. वाव ढगा बाक झाले. आयफोनचा शूट करावं का मला वाटतं इथून पुढे निसता सारखा. कारण जो आयफोनचा शूट येतो कोणाचं काय सारखा शूट नाही असं वाटतं वैयक्तिक मला. गोप्रोने शूट येतोय पण ज्यावेळेस सायकलवर असताना चांगला येतोय. कसा गोप्रो नाही आपला चांगला येतो पण काळा काळा म्हणता तुम्ही. त्या काळा मध्ये अधूनमधून जे ना गोप्रो मिक्स म्हणजे गोप्रो ना आयफोन दोन्हीचा शूट करीत जाईन अधूनमधून करीत जाईन. बरं पोरावं कोई गाड्या येतात मागून पोरावं थांबा पोरावं. भाऊजी 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 ये किधर आ गया मैं भाऊजी. अरे ये क्या है भाई. अरे ये काय
मस्त आहे बघा असू नसू बस बघायला तुला अट्रॅक्शन वाढायला लागलंय. व्हॉट इज दिस? अरे काही नाही, पुलाचं काम चालू आहे बरोबर. नाही राव लय वर आहे. मेट्रो आहे काय? मेट्रोचं काम आहे काय आहे मग? अरे मी आज 5 रुपये दिले ती मेट्रो बनायला. अरे खड्डे तर लई भाई है. साइकिल को कोई प्रॉब्लम ना आ जाए बस, यही मेरी भगवान से गुजारिश है भाई. आप भी रखो गुजारिश, मतलब प्रार्थना करो कि हमारे साइकिल को और सब हमको कुछ ना हो जाए बस, है ना. चलो ना 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 सगळे ट्रॅव्हलिंग सगळे हिंडायला चालले उन्हाळ्याचं. आपल्या इकडे ऊन पडलं असेल सगळं महाराष्ट्रामध्ये, आपल्या सुंदर अशा महाराष्ट्रामध्ये ऊन पडलं असतं त्या. आणि इकडं मोकार गार लागत आहे कुठंतरी आता ऊन पडलं आहे नाही का. बोलता जास्त बोललं का दम लागू राहा बरो. जाय बाबा जाय, डोकं नको फक्त जाय. यार लय बेकार रोड आहे भाऊ. सारा बाप एवढा रोड आहे. आता जायचं कसं मला ती पंचायत पडली, पण आपण जाणार. अरे बाप चलो गाड्याला म्हणा थांबा आता मागून या थोडं, मध्ये मध्ये घुसू नका म्हणा. हा भाई जय माता दी, जय माता दी. वैष्णव माताला चाललं सगळे आपले मस्त. जय माता दी. चलो एवढा मोठा चढ आहे, रोहित शर्मा चढतोय. अरे बाप बाबू पाया गेले आज, विषय संपला आज. अरे बाप अरे बाप. तुम्हाला मग हाल बघायचे का? बघा आला यार इकडे काय हे बघा डोंगर कसले बघा ना. हा बघ मी बघा मी. अरे बाप अयो बरं घाम बघा मग. घामानी भिजलो मी, घामानी भिजलो मी, आंघोळ झाली माझी घामानी. नवीन गाणं आलंय, लॉन्च झालं आत्ताच, मी काढलंय. लय छान झाली कमी बहिर. हां लयच बरोबर लयच घामाला. अयो पडली 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 यायला रे. सायकल काय करावं, बॅग पाडली सायकलने. बरं झालं पलीकडे काय म्हणतं बघ. अय परत डन कुठं पडली बघा बॅग. पडली जर असतील पलीकडे. बॅगेमध्ये सामान आहे. अय यार काही काय करावं का सायकलला थांबा राहील मग बरं. जुगाड लावू दे मला चांगलं. लागलं जुगाड. परत पणाच्या आधी थोडा दम खातो, पाणी बिनी पितो, निघतो. जास्त ओव्हर बंद करून जमणार नाही. आजारी पडलो तर परत दुसरा पाच काय दुसरे प्रॉब्लेम परत नाही का. हां मला वाटलं सूर्य इकडून आहे, मावळत चाललाय. सूर्य इकडे उलट्या बिंगल्यासारखं व्हायला लागलं मला. अच्छा ठीक आहे. अच्छा चलो लेट्स गो लेट्स गो लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. कचरा
आपल्याला काही करून आज कचराला जाणं आहे. कचरा इथून मला वाटतं 30 किलोमीटर अजून बघू जाणं होतं का नाही. 25-30 किलोमीटर असं अजून. कारण मध्ये आपल्या त्या ब्रेकवाड्या ज्या होत्या ना त्या रिपेअर करायला वेळ लागला. तर आतापर्यंत आपण बरंच 10 किलोमीटर पुढे गेलो असतो आतापर्यंत. हे मित्रांनो सोपं नाही एवढं. इथं बघा आता पुढं किती चढ आहे एवढा मोठा. या चढामुळं उतार चढ असे रोड आहेत आता. माउंटेन प्लेसेस स्टार्ट. त्याच्यामुळे ना अंतर कवर होत नाही. पण आपल्याला कुठं जायचं आहे का नका व्हाय ना कवर. फक्त चांगले स्पॉट दाखवायचे काम आहे तुम्हाला नाही का. तुम्ही विचार कर. मला बऱ्याच कमेंट आल्या द्या कमेंट बॉक्समध्ये एक दोन दिवसापूर्वी की निस्ता हिंड तू काही दाखवत नाही. रताळ्या दाखसारखं नव्हतंच काही. आता शिका आलंय. आत्ता शिकते ठिकाणं आलेत चांगले इथून मग काही नव्हतं एवढं. चला हा बाप चढे का काय हो. ते वाट लागायला लागली माहिती. काल एवढे हाल झाले तर आज एवढे झाले तर चांगले हालत नुसते हालत चालू आहेत. चला बघू किती कधी हाल. फायनली मित्रांनो मी आलोय मस्तपैकी. हे बघू शकता आपली सायकल इथं लावलेली आहे. आणि हे आज असा नजारा मला बघायला भेटला इथं आल्यानंतर. हे बघू शकतो आवाज पूर्ण बसलाय माझा. हे बघ काय नजारा आहे राव इथं. बरेच लोक आहेत इथं मस्तपैकी फिरायला. तर बघ ते पाणी बरं त्यात तेवढं ते काळा जे दिसतंय ना ते पाणी. हे बघा मित्रांनो काय वातावरण आहे राव. शट पाऊस यायला लागला काय रे. आभाळ आलाय. कधी पाऊस येऊ शकतो. कधी पण पाऊस येऊ शकतो आणि मी कधी पण भिजू शकतो. मित्रांनो मी निघालोय आणि थेंब पाऊस यायला लागलाय. पाऊस येतो का काय ना. चढ लागलाय मारण्याचा. चढाचं काय करावं काय ना. किती लांब काय ना अजून तर लई चढ आहे. सवय लागत चालली आपल्याला. आभाळ बघा मग मित्रांनो कसं झालंय.
पाणी पितो. कधी पण पोहू शकतो, कधी पण पोहू शकतो. वाकड झाला कॅमेरा, सायकलचं स्टँड वाकड झालं ना. एवढा बेकार चढ चढून आलो मी. 5 किलोमीटर यायला मला कमीत कमी 3 तास लागलेत. 5 किलोमीटर. नुसते घाटच आहेत, नुसते घाट. एवढा मोठं बोगद्याचा रोड येऊ लय मोठा आहे आणि मी मध्येच आहे. एवढ्या बेकार गाड्या येतात पडे मागून. फायनली मित्रांनो मी आता इथं आलेलो आहे बघा. 5 वाजलेले तर 5. एवढा बेकार चढून 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 सवय लागली म्हणून मला जमतंय. जसं जसं मी पुढे चाललो आहे तसं सवय लागत चालली म्हणून बरं आहे. इथं हॉटेल भेटलं मला एक. आता इथं मस्तपैकी थांबतो, बायाला विचारून स्टे करतो. विषय काय माहिती का, यांना मी विचारलं आहे की थांबू का इथं. म्हणलं ते म्हणलं इथं नाही थांबता यायचं, पुढे एक मंदिर आहे तिथं थांबता येईल किंवा रूम पण भेटतात. पण आपलं रूम तर मी करणार नाही. मंदिर बघू कुठं ना कुठं तरी जागा भेटणार आपल्याला, नाही का. असं नाही का आपल्याला जागा भेटणार नाही. तुम्हाला तर माहिती आहे रोहित शर्माला जर जागा नाही दिली तर रोहित शर्मा रोडवर झोपायला बसला आहे. काय नाही आज नाही का, आज बोलायची सुद्धा मी क्षमता नाही राहिली. आज लय बेकार आज रे. म्हणजे पाय नाही का म्हणजे रात्री आज 12 वाजता 100% पाय दुखणार आहेत. कारण एवढं बेकार सायकल चालली. मित्रांनो आता नाश्ता करतोय. हे बघा काय नाही पण असं पनीर सारखं, पनीर आणि त्यासोबत चटणी आहे. पनीर आहे पनीर. फायनली मित्रांनो नाश्ता केला आहे मस्त. आता निघतो मी. इथं मंदिर आहे, दादा सांगितलं जवळ त्या मंदिरात जातो, बघतो जागा आहे का आपल्याला थांबायला. ठीक आहे. 5, 5:30, 6 वाजत आले तर. आता मी कुठं टेंट लावला असतं बरं का, पण पावसाचं वातावरण आहे आणि जसं की तुम्हाला माहिती आहे आपल्याला वॉटरप्रूफ टेंट घ्यायचं आहे आपल्याला. बऱ्याच लोकांनी आपल्याला मदत पण केली, धन्यवाद त्याबद्दल सर्वांचे. मित्रांनो आलेलो आहे मी त्या मंदिरापाशी, आपल्या साईबाबाच्या मंदिरापाशी, नाही का. 2 मिनटं. खाली जायला रोड आहे का, पण वाट आहे का नाही खाली जायला. पायऱ्यात पायऱ्यात जावं लागेल नाही का. बघू चला मंदिरात तर जाऊ एकदा, बसू तिथं नाही का. मित्रांनो मी इथं आलोय आणि मला लांबूनच बर्फ दिसला. बघ बर्फ आहे का काय देऊ. हो यार बर्फाच्या जवळच आलोय मी आता. आता इथून पुढचे व्हिडिओ जे ना एकदम खतरनाक व्हिडिओ बनले. तर हेच दादा आहेत ते जे की आपल्याला मदत करू शकतात, आलेत ते आता. आणि इथं मंदिर आहे मस्तपैकी. आवाज बसला राव माझा तुम्हाला सांगून सगळ्या गोष्टी. पण ते बर्फाचं मला एक मस्तच आवडलं आहे. असला खतरनाक व्ह्यू झाला आहे. सूर्य मावळत चालला आहे आणि त्याच्यावर ना ऊन पडलं आहे, त्याच्यामुळे ते मस्त वाटायला लागलं आहे. एवढ्या पायऱ्या मला उतरून खाली जायचं आहे. एवढं सोपं नाही बरं का वाटतं तेवढं, पण मी सोपं करून देतो तुम्हाला. थांबा.
Okay. मित्रांनो मस्तपैकी मंदिरात थांबलोय मी. पण मी आता सामानवर म्हणजे वर एक रूम दिली दादाने मला या मंदिराच्या. पण मी ज्यावेळेस सामान काढत होतो का त्यावेळेस काय झालं माहिती आहे का, अशी गोष्ट झाली माझ्यासोबत शॉकिंग, तुम्हाला सांगतो. हे बघा याच्यामध्ये काही बदल वाटतो तुम्हाला? हे मित्रांनो पंप नसतो का, पंप आपला हे पंप आहे ना, याचं जे आहे ना वरचं तोंडच पडलं कुठंतरी. पंप मारतो का आपण, ते धरायचं स्टँड नसतं का, तेच पडलं वाटाने कुठंतरी. शेट आता कुठं पडलंय, कुठं बघा होते. असं काही झालं का लय डोकं सारखं धरा माझं. एक तर दिवसभर मारायचं दमलोय, बाकी बघावं लागेल आता चांगलं व्यवस्थित काही पडलंय का असं तसं. काय नाही एवढंच पडलंय, पण ते लय महत्वाचं आहे. 150 रुपये लागलेले आहेत मित्रांनो पंपाला राव. शेट आता नुसतं ते जर घ्यायचं म्हटलं तर ते देणार नाही दुकानवाला. दुकान पण कुठं इथं आहे का नाही बघावं लागेल. पायऱ्यातून उतरताना तर नाही पडलं, मला बघू द्यायला चांगलं. पायऱ्यातून उतरताना मला नाही वाटत पायऱ्यातून उतरताना पडला असेल, कारण आवाज आला असता. इथं जर पडला असता आवाज आला असता. हे पडलं कुठं माहिती आहे का 100%. हे पडलेलं कुठं आहे माहिती आहे का, हे मागच पडलेलं आहे कुठंतरी, इथं नाही पडलं ते. जाऊ दे बघू, वरती नाही पडलेलं ते लय मागं पडलं असणार, इथं नाही पडलेलं ते. ठीक आहे मित्रांनो, हा बघा मंदिर आहे. असं मी इथे थांबलोय. वरतीची जी रूम दिसते का त्या बघती पोस्टरच्या पाठीमागची, ती रूमवर मला दादाने जागा दिली त्या. आणि मस्तपैकी थांबतो आता, आराम करतो. बोलय बेकार मुलं काय सांगा तुम्हाला. तर मित्रांनो इकडं जवळच हॉटेल आहे, तर तिकडे चाललेलो मी आता जेवण करायला. आता वाजलेले 7:30-8 वाजत आले तिकडचे. तर ठीक आहे, सगळं अंधार यात चाललोय मार्केट आपल्या रोड साईडला, हायवे साईडला. जेवण करतो हॉटेलवरती, इथे दुसरं पर्याय नसतो जेवायला. हा जी अच्छा ठीक आहे मित्रांनो, हे म्हणून राहिले मला पण घ्या ब्लॉगमध्ये कोणी. हाँ भाई और भैया कहाँ से हो आप? दुमेल। हाँ जी ठीक है, कैसा बढ़िया सब? ये हमारे लीलू भैया है। अच्छा लीलू भैया इनकी शादी है अगले मंथ। अच्छा पूरा आना इधर शादी में, आपको ड्राइवर दे दिया हमने। अच्छा तो इधर शादी खा के जाना इनकी। आप कहाँ जा रहे हो? मैं अभी खाना खाने जा रहा हूँ यहाँ पे, तो होटल कहाँ पे इधर? मैं यहाँ पे रुका हूँ, मैं 15,000 किलोमीटर भारत यात्रा करता हूँ साइकिल से। अच्छा महाराष्ट्र ऐसे तो इधर भी है, ऊपर जाना है तो रेस्टोरेंट। ये ढाबा अच्छा रहेगा, कैफेटेरिया जो तुरगुटा कैफेटेरिया ना बढ़िया हाँ हाँ रहेगा। ठीक है कोई बात नहीं, ठीक है रेस्टोरेंट जाना है तो ऊपर भी है। ओके कोई बात नहीं, आप भी खा लूँगा। और आप सब बड़े बस बढ़िया भाई। ओके ब्रो, थैंक्स ब्रो। लीलू भैया को कंग्रेचुलेशन बोलो, शादी है। यार यार सॉरी यार, कॉन्ग्रेचुलेशन भाई, थैंक यू बेस्ट ऑफ लक। थैंक यू। ओके हैप्पी जर्नी। ओके है ना, ओके इधर आना, ठीक है हेड मास्टर है ये। अच्छा ठीक है, चलो चलो भाई। आईडी दे देना आप जाते समय। हाँ यहाँ पे हो ना आप? हाँ यहीं पे। ठीक आहे मित्रांनो, खाली ते बघू द्या मोठे आहे खाली खाली चांगलं. तर ठीक आहे, भाऊची शादी करून काय करतो काय माहिती आता. म्हणजे तसं नाही बरं का, शादी करून सगळेच फसत नाहीत असं नाही. चांगलं आहे, लग्न करायला पाहिजे जीवनात. आमचं काय होतं काय माहिती, तसा विचार पण नाही डोक्यात आणत मी, कारण भाऊ मला लग्न करायचं नाही सध्या. आई विषय बदला. तर ठीक आहे मित्रांनो, हॉटेल जवळ आलंय, लग्न करतो, जेवण करतो. चिकट करा भाऊ, सॉरी लग्नाचा विषय डोक्यात आणून दिला बरं. ठीक आहे मस्त पैकी आपलं इकडं हे करतो, जेवण वगैरे करतो आणि सांगतो तुम्हाला अपडेट.
तर फायनली मित्रांनो हे बघू शकता जेवण करतो मी मस्त जेवणासाठी घेतलेलं आहे बटाटा म्हणजे पालक आलू पालक रोटी वगैरे भात वगैरे खाल्ला मी आता फायनली मित्रांनो मी आता रूमवर आलो आपल्या रूमवर म्हणजे तिथं आपल्याला मंदिरात रूम दिली होती आपली तर पॉवर बँक चार्जिंगला लावली होती मी गेलो होतो दर्जा लावून घेतला होता मस्त तर आता आलोय मस्त एडिटिंग करतो आता जेवण घेऊन झालं मस्त कपडे धुवायचे मला 2 दिवसापासून चांगली आंघोळ करायची आंघोळ लास्ट टाइम आंघोळ जसं की तुम्हाला माहिती आहे आपण एका पेट्रोल पंपावर थांबलो होतो तिथं आपण लास्ट टाइम आंघोळ केली होती त्याच्यानंतर मी आंघोळ नाही केली माझी 2 दिवस झाले 2 दिवसापासून आंघोळ नव्हती फिंगूळ फक्त तोंड धुतोय ब्रश करतोय तोंड धुतोय ब्रश करतोय पण तसं गार आहे त्याच्यामुळे आंघोळ पण काय एवढं नाही पण आंघोळ करायला पाहिजे रोज तर ठीक आहे काय अडचण नाही उद्या 100% आपण आंघोळ करू सकाळी सकाळी उठून पहिले शर्ट धुवून काढतो 2-3 सकाळी लवकर उठलं झालं म्हणजे बरं होईल पण येतं आंघोळ येईल परत शर्ट बघू काय होतं ते बॅगेमधले नाही का कमीत कमी 2-3 4 एक शर्ट मारलेले आहेत सगळे मी सगळेच मारलेले आहेत आणि सगळे धुवून काढायचे पण हार नाही मानणार मला असं वाटतं कधी कधी मनात की यायला आपण काय करतो नुसतं मोकार काही नाही करीत मी उद्या उठतो कपडे धुतो साबण घेतो साबण हा नाही माझ्याकडे साधे साबण तर बाहेर जाऊन साबण आणतो जवळचे कपडे बिडे धुवून काढतो मस्तपैकी हे करतो तर हां कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो आवडल्यावर लाईक करा सपोर्ट करा रे सपोर्ट करा एवढी याच्यापेक्षा जास्त मेहनत मला नाही वाटत असं म्हणून कोणी घेत असं कारण मी एवढी मेहनत घेतो जरा मला माहिती आज माझे नाही का एवढे पाय दुखायला लागले तुम्हाला काय सांगावं तर कसं एवढी मेहनत घेतोय आणि हे सगळं करतोय तुमच्यासाठी तुम्हाला काहीतरी नवीन दाखवण्यासाठी हा माझ्यासाठी पण करतोय मी की मला कुठेतरी यूट्यूबचं नंतर पेमेंट चालू होईल यूट्यूबचं पैसा येईल पण मला आधी वाटत यूट्यूबचा लई पैसा येतो पण एवढा नसतो येत पैसा सध्या म्हणजे एवढा पैसा येत नाही कधी येतो पैसा माहिती का तुम्ही सपोर्ट केल्यानंतर येतो जास्तीत जास्त व्ह्यूज वॉच टाईम वाढल्यानंतर यूट्यूबचं पेमेंट येतं पण तुम्ही फक्त सपोर्ट ठेवा आणि आता तुम्ही जेवढा जास्त सपोर्ट ठेवा तेवढा माझ्यामध्ये एक मजबूतपणा येईल माझा एक आवड वाढेल माझी ट्रॅव्हलिंगसाठी करा तेवढी मदत सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो छान प्रकारच्या ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो